नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या आपण इयत्ता 7वीचं सामान्य विज्ञान हे अभ्यासत आहोत. यामधलं 14वा धडा आहे मूलद्रव्य संयुगे मिश्रण. हा धडा केमिस्ट्रीच्या हेतूने खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ह्या धड्यात खूप सारी माहिती जी की स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. या धड्यामध्ये पहिल्याच पानावर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये आपल्याला आत्तापर्यंत जे काही शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्याचा शोध लागला आहे ते सांगितले. त्याचबरोबर त्यांनी 92 मूलद्रव्ये हे निसर्गात आढळतात, तर उर्वरित मूलद्रव्ये ही मानवनिर्मित आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, लोहा, पारा, तांबे ही काही महत्त्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत. त्याचबरोबर संशोधनाद्वारे नवीन मूलद्रव्याचा शोध लावला जात आहे असं सांगितलेलं आहे. असे होऊन गेले. या सत्रामध्ये डेमोक्रॅटिक्स मूलद्रव्याचा लहान कण अणू असे नाव दिले असं सांगितलेलं आहे आणि ग्रीक भाषेत ॲटम म्हणजे अविभाज्य होय, त्यावरून ॲटम असे नाव अणूला देण्यात आलेले आहे. जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये अणू निर्माण करता येत नाही, त्याचे लहान कणामध्ये विभाजन करता येत नाही व ते नष्टही करता येत नाही असा सिद्धांत मांडला. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. अणूचा शोध कुणी लावला, तर ते आहेत जॉन डाल्टन. कितीमध्ये, तर 1803 मध्ये. तसेच काही विशिष्ट चिन्हांचा वापर करून मूलद्रव्याची संज्ञा दर्शवली जाते. उदाहरणार्थ तांब्यासाठी C, सल्फरसाठी प्लस आणि हायड्रोजनसाठी गोल आणि आत छोटंसं टिंब. त्याचबरोबर निसर्गात ऑक्सिजन वायुरूपात आढळतो. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी रेणू स्वरूपात सापडतो. अणू जसे डोळ्यांना दिसत नाहीत तसेच रेणूही डोळ्यांना दिसत नाहीत. त्यानंतर एका तक्त्यामध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये संज्ञा आणि त्यांची नावे दिलेली आहेत मूलद्रव्याची. तर ह्या संज्ञा इम्पॉर्टंट असतात, कारण ह्या संज्ञावर जोड्या लावा असा प्रश्न विचारला जातो. आता मूलद्रव्य आहे हायड्रोजन, संज्ञा आहे H, हेलियम He, लिथियम Li, बेरिलियम Be, बोरॉन B, कार्बन C, नायट्रोजन N, ऑक्सिजन O, फ्लोरीन F, निऑन Ne, सोडियम Na, मॅग्नेशियम Mg, ॲल्युमिनियम Al, सिलिकॉन Si, फॉस्फरस P, सल्फर S, क्लोरीन Cl, आर्गॉन Ar, पोटॅशियम K आणि कॅल्शियम Ca. त्यानंतर माहीत आहे का, या सत्रामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या विद्युत दिव्यामध्ये जी तार दिसते तिला टंगस्टन या मूलद्रव्याने बनलेला आहे असं सांगितले. त्याचबरोबर वुल्फलाइन या शास्त्रज्ञाच्या नावावरून W ही संज्ञा टंगस्टनला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चांदी म्हणजेच Ag आणि सोने म्हणजेच Au यांच्या संज्ञा लॅटिन नावावरून दिल्या आहेत असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मूलद्रव्ये ही स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेत आढळतात. काही धातू शुद्ध स्वरूपात वापरतात ना अडचणी येतात म्हणून त्यांना अतिशय ते मऊ असतात म्हणून त्यांना, जसं की सोने अतिशय मऊ असतं म्हणून त्यामध्ये दुसरे काही धातू मिळून थोडं टणक बनवून त्याचे दागिने बनवले जातात. तसंच शुद्ध लोखंड हवेनं गंजतं किंवा शुद्ध सोनं मऊ असतं, ते जी मी आता सांगितलं. अशा धातूंमध्ये एक किंवा अनेक धातू मिसळून मूळ धातूचे गुणधर्म बदलता येतात. धातूच्या या मिश्रणास संमिश्र असं म्हणतात. पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोने ही काही संमिश्रे आहेत.
आता धातू म्हणजे मेटल आणि अधातू म्हणजे नॉन मेटल. धातूची वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमय असे गुणधर्म असतात. आता या गुणधर्मावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो, त्यामुळे हे सर्व गुणधर्म आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्या मूलद्रव्यामध्ये हे गुणधर्म दिसून येत नाहीत त्यांना अधातू म्हणायचं. ही सगळी मी जी धातूची गुणधर्म सांगितली ती गुणधर्म जर एखाद्या मूलद्रव्यामध्ये दिसून येत नसेल तर त्यांना अधातू म्हणायचं. जसं की फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन ही अधातू आहे. जी मूलद्रव्य काही प्रमाणात धातू तसेच अधातूचे गुणधर्म दाखवतात त्यांना धातू सदृश्य म्हणायचं. जसं की आर्सेनिक, सिलिकॉन आणि सेलियम इत्यादी. आता 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग असं म्हणतात. आता नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग असते. पाणी हे संयुग आहे यावर प्रश्न विचारून झालाय. पाणी हे काय आहे तर संयुग आहे. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. H2O ही पाण्याची संज्ञा आपल्याला माहीतच आहे. तर हायड्रोजनचं कार्य काय आहे तर हा ज्वलनशील आहे. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु या 2 मूलद्रव्यांच्या संयोगातून बनणारे पाणी मात्र आग विझवण्यास उपयोगी पडते. म्हणजेच काय, संयोगाचे गुणधर्म हे त्यातील घटक असणाऱ्या मूलद्रव्यापेक्षा वेगळे असू शकतात. त्याचबरोबर संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्याची संज्ञा व अणूची संज्ञा यांच्या साहाय्याने संयुगाने केलेले लेखन म्हणजे त्याला आपण रेणुसूत्र किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणू शकतो. जसं की पाण्याचा H2O आहे. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.